सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असून उद्या मतदान होणार आहे। तत्पूर्वी काही उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना घरातील महिलांसाठी पैठणी आणि नथ देण्यात आल्या। मंगळवारी नाशिक येथे महिलांनी या पैठणी आणि नथ जाळून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला आहे। शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून शिक्षकांना पैठण्या आणि इतर साहित्य देऊन गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू असून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात शिक्षक नंदू सानप यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यावेळी दहशतीमुळे महिला शिक्षकांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। आज या ठिकाणी ज्या महिला शिक्षकांनी साड्या जाळल्या, नथी जाळल्या, त्यांच्या या केलेल्या या अपप्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी जे केलं त्याला या ठिकाणी मी समर्थन करतो। आणि सर्व शिक्षक हे स्वाभिमानी असतात, ते कोणाच्याही गुलामगिरीत जगत नाही आणि म्हणून या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। काय नेमकं खातं? उद्या जी निवडणूक होत आहे शिक्षक मतदारसंघामधली, आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अनेक ठिकाणी साड्या वाटप, नथी वाटप किंवा इतर पैठणी वाटप, ड्रेस वाटप जे होत आहे हे आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने खूप चुकीच्या गोष्टी आहेत। आणि शिक्षक हा स्वाभिमानी असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि समाजामध्ये शिक्षक हा ज्ञानदानाचं कार्य करत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी या अशा गोष्टींना कोणी फसणार नाही आणि सर्व शिक्षक व्यवस्थित मतदान करतील। या ठिकाणी अशा या अपप्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो।